रश्मी ठाकरे या कपटी असल्याचं सांगत आदित्य ठाकरेंसाठी उद्धव ठाकरेंना त्यांनी 2.5 वर्ष कोंडून ठेवलं होतं असा वादग्रस्त आरोप शिवसेनेचे म्हणजे एकेकाळी एक असलेल्या शिवसेनेचे आणि आता शिंदे सेनेच्या शिवसेनेचे आमदार असलेले सदा सरवणकर यांनी जाहीर सभेत केलाय। यावरून ठाकरेंच्या शिवसेनेकडून सरवणकरांवर जोरदार टीका होत आहे। गोरेगावातील महिला पदाधिकाऱ्यांनी सरवणकरांना चपला स्पीड पोस्टनं पाठवलाय। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आल्या। लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात माहीमचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी रश्मी ठाकरे यांच्यावरती वादग्रस्त आणि गंभीर आरोप केले। सदा सरवणकर नेमकं काय म्हणाले पाहूया। एक अतिशय विचित्र व्यक्तिमत्व जे दिसते खुळं पण अतिशय कपटी। मुलाला पुढे आणण्यासाठी मातोश्रींनी केलेला अट्टहास म्हणजे उद्धव ठाकरेंना 2.5 वर्ष घरात कोंडून ठेवणं। त्यांना घरात कोंडून ठेवायचं, मुलाला थोडं पुढे आणायचं आणि मग त्याला मुख्यमंत्री करायचं। त्यांच्यातल्या आईचं प्लॅनिंग होतं। सदा सरवणकरांचा एक नवा जावई शोध की त्यांना मुलाला मुख्यमंत्री करायचे होते। म्हणजे माणसाने किती खालची पातळी गाठावी त्याला एक लिमिट असतं। सदा सरवणकर किंवा त्यांच्यासारखे जे कोणी लोक असतील कदाचित यांना कुटुंब नावाची व्याख्या कळत नसेल, कदाचित त्यांना भारतीय संस्कृतीचा नीटसा परिचय नसेल। सदा सरवणकर सारख्या याच्यावर बोलणं मला काही फार आवश्यक वाटत नाही, कारण सदा सरवणकर काय दादरमधला एक शिवसैनिक होता जो आमच्यासोबत होता, एकनाथ शिंदेच्या विरोधात होता, आंदोलन केलं, सगळं केलं आणि दुसऱ्या दिवशी उडी मारली। ही का मारली सगळ्या दादरकरांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे। आता विधानसभेची निवडणूक नाही आहे, स्वतःचा मुलगा तोच आपल्याला सांभाळता येतो का तेवढं बघा, असं माझं त्यांना सल्ला आहे। सरवणकर यांनी जाहीर कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी या वक्तव्यावरून सरवणकर यांच्यावरती टीकेचा भडीमार केलाय। गोव्यात नाचताना सरवणकर डोक्यावर पडले होते का की गणपतीत गोळीबार करताना डोक्यात गोळी लागली होती, असा सवाल ठाकरेंच्या युवा सेनेच्या प्रियंका जोशींनी केलाय। सरवणकर साहेब, गोव्यात बरेच आमदार नाचले होते, त्यात तुम्ही नाचला होतात का? आणि नाचता नाचता डोक्यावर पडला होतात का? किंवा दादरमध्ये गणपती मिरवणुकीमध्ये आपण गोळींची फायरिंग केली होती, तर चुकून आपल्याच हातनं एखादी बंदुकीची गोळी आपल्या डोक्याला लागली होती का? 2 महिन्यापूर्वी आपल्यावर शस्त्रक्रिया झाल्याचं वाचण्यात आलं, पण नेमकी शस्त्रक्रिया कुठली झाली हे नमूद केलं नव्हतं। कालचं आपलं विधान पाहता आपल्यावर झालेली शस्त्रक्रिया ही डोक्याच्याच संबंधित होती हे मात्र आम्हाला कळालं। सरवणकरांच्या वक्तव्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत चांगलाच संताप पाहायला मिळतो। गोरेगावातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी या वक्तव्यानंतर चपला स्पीड पोस्टने सरवणकरांना पाठवल्या। की मातोश्री आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे, मंदिर आहे आणि तुम्ही रश्मी वहिनी आमच्यासाठी आई आहेत आणि जर तुम्ही आमच्या आईचा अपमान कराल तर कुठलाही शिवसैनिक, कुठलाही युवक युवती या गप्प बसणार नाहीत। आतापर्यंत तुम्ही गद्दारी करून लोकांच्या शिव्या खाल्ल्यात, आता चपला खा। आणि जो ठाकरेंशी नडला त्याला आम्ही शिवसैनिकांनी तोडला। सरवणकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध व्यक्त होताना दिसतोय। मुंबईत या वक्तव्याचे जोरदार पडसाद येत्या काही काळातही उमटण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।